राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड आपल्यासोबत आहे. काय सांगाल सर, आज तुम्ही महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आलात, काय सांगाल? असं आहे की आम्ही महाविकास आघाडीच्या 2 उमेदवारांचे अर्ज भरायला आलो आहोत. एकंदरीतच इथली निष्क्रियता, खास करून रावेरच्या खासदार यांची निष्क्रियता, 5 वर्षात कुठल्याही गावात न जाणं, सगळ्या समाजाला दिलेली विविध आश्वासनं पूर्ण न करणं आणि त्याच्यामुळे एक लोकांच्या मनात असलेला राग, शेतकऱ्यांच्या मनात असलेला राग, वाढत्या बेरोजगारीमुळे तरुणांमध्ये असलेला राग, वाढत्या महागाईमुळे घराघरात असलेला राग, त्याच्यावर बीजेपीचे कुठलेच नेते बोलायला तयार नाहीत. पहिल्या चरणामध्ये 102 जागा लढवल्या गेल्या, त्याच्यातल्या 78 जागा अडचणीत आहेत असं जेव्हा बीजेपीला सांगण्यात आलं सिक्युरिटी एजन्सीजतर्फे, तेव्हा माननीय पंतप्रधान बाहेर येऊन मुसलमानांवर जे काही बोलले त्याची आंतरराष्ट्रीय प्रतिक्रिया उमटली आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती सर्व वर्तमानपत्रात, आंतरराष्ट्रीय वर्तमानपत्रात, टीव्हीवर त्यांच्यावरती टीकेचा भडीमार करण्यात आला. असं सर्व वातावरण असताना गिरीश महाजन म्हणता आहेत की आमचे दोघं उमेदवार जे आहेत ते 5 लाखांच्या लीडने या ठिकाणावर निवडून येतील आणि राज्यात विक्रम करू आम्ही, असं म्हणतात. बोलण्याला काय मी सांगेन 10 लाखांनी निवडून येणार आहेत. तुमचे इरादे स्पष्ट होत आहेत ना. 400 पार, संविधान आरपार, 400 पार, संविधान आरपार, हे सांगा ना. निवडणुकीनंतर तुमचं काय तयारी सुरू आहे ते सांगा. तुम्हाला संविधान नकोच आहे. तुमच्या ज्या काही वाटचाली चालू आहेत त्या सगळ्या हुकुमशाहीकडे चालू आहेत. ह्याच्या पुढे तुम्हाला संसदीय लोकशाही नकोच आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात लोकशाही का आणली? तर भारतातली विविधता ही लोकसभेत दिसली पाहिजे. ती बंगालमधनं आली पाहिजे, ती काश्मीरमधनं आली पाहिजे, ती कन्याकुमारीमधनं आली पाहिजे, ती महाराष्ट्रातनं आली पाहिजे, तिथे आदिवासी पाहिजेत, तिथे मागासवर्गीय पाहिजे, म्हणजे समाजाचं संपूर्ण प्रतिनिधित्व करणारी मंडळी तिथे पाहिजेत. तुम्हाला ते नको आहे. तुम्हाला संसदीय लोकशाहीच नको आहे. तुम्हाला मागासवर्गीयांबद्दल राग आहे, त्यांच्या आरक्षणाबद्दल राग आहे. संविधान काढलं की सगळं गेलं. म्हणजे बोलून दाखवायलाच नको, तुम्हाला संविधानच नको आहे. आज अजितदादा पवारांचा महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्यामध्ये त्यांना क्लीन चिट मिळाली आहे. आता वॉशिंग मशीनच घेतलं विकत सगळ्यांनी, तर त्याला काय. एकीकडे शशिकांत शिंदे म्हणतात की 4000 कोटींचा घोटाळ्याचा आरोप केला जातो. हे निवडणुकीला मी उभं राहिलो त्याच्यामुळे मला हा अशा पद्धतीने त्रास दिला. आता 4000 काय 10,000 काय, घोटाळ्याला काय महाराष्ट्रात अर्थच राहिला नाही. तुमच्यावरती 70,000 कोटी रुपयाचा घोटाळ्याचा आरोप होता. कुठे गेला? स्वतः पंतप्रधानांनी केलेला. वॉशिंग मशीन पांढरा. अशा आज जे वातावरण बघितलं तुम्ही, आज कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या संख्येने जमलेले आहेत. काय वाटतं या ठिकाणी इतिहास घडेल आज जळगाव जिल्ह्यामध्ये? हे बघा, आम्ही इतिहास घडवण्यासाठी आलेलो आहे. लोकांच्या मनात धगधगती आग आहे की ज्या पद्धतीने महाराष्ट्रात गद्दारी झाली, उद्धव ठाकरेंशी झाली आणि शरद पवारांशी झाली, त्याच्यात माफी नाही. आणि हे जे चालवत आहेत ना की दरवाजे उघडे केलेत, पवार साहेबांनी दरवाजे उघडे केलेत, आतमधनं कड्या लावून घेतल्यात. कोणालाही गद्दाराला राष्ट्रवादीत प्रवेश नाही. आम्ही कार्यकर्ते करू देणार नाही. हे होते आपल्यासोबत त्यांनी सांगितलं आहे की शिवसेना असेल राष्ट्रवादीमध्ये जी गद्दारी झाली त्या गद्दारांना कुठेही तारा नाही आणि ही चीड जनतेच्या मनामध्ये आहे. त्यामुळे आम्ही जळगाव जिल्ह्यामध्ये इतिहास घडवणार असल्याचा विश्वास या ठिकाणी जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केला आहे. किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव.